नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज जागृती चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मंडळी, गेल्या वर्षी शेतकऱ्यांच्या माध्यमातून सोयाबीनचा पीक विमा भरला होता, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यावरती खूपच कमी रक्कम जमा झाली होती. त्यामध्ये आता परदेशी यांच्या नेतृत्वात 2026 ते 27 या दरम्यान परदेशी यांच्या नेतृत्वात एक समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून काय अहवाल सादर करण्यात आलेले आहे. नेमके या वर्षाचे निकष आणि ट्रिगर काय असतील याची माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर तुम्ही जर हळद पिकाची लागवड केलेली असेल, मसाला पिकाची लागवड केलेली असेल, तर यामध्ये हळद या पिकाचा सुद्धा आपल्याला पीक विमा भरता येणार आहे. सोयाबीनचा सुद्धा आपल्याला पीक विमा भरता येणार आहे. त्याचबरोबर तूर असेल, कपाशी असेल, अशा पिकाचा सुद्धा पीक विमा भरता येणार आहे. परंतु जे काही निकष असतील, ट्रिगर असतील, हे ट्रिगर काय असतील ते आपण समजून घेतलं पाहिजे. आणि यावर्षीचा पीक विमा आपण भरला पाहिजेत का, याची माहिती घेणारा हा व्हिडिओ. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे जर आपल्या भागातील शेती पिकाचं नुकसान झाले असेल की नुकसान झालं असेल, तर आपल्याला पूर्वी आपल्या शेतकऱ्यांना तक्रार करता येत होती किंवा काही ट्रिगर लागू करण्यात आले होते. नैसर्गिक आपत्ती किंवा पावसाचा खंड किंवा पावसाचा जास्त प्रमाण अशा पद्धतीने जर शेती पिकाचं नुकसान झालं तर आपल्याला पूर्वी तक्रार करता येत होती. परंतु राज्य सरकारने मागच्या वर्षी ट्रिगर काढून टाकण्यात आले. ₹1 पीक विमा सुद्धा बंद करण्यात आला होता आणि त्यानंतर परदेशी याच्या नेतृत्वात एक समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीच्या माध्यमातून काय अहवाल सुद्धा सादर करण्यात आलेले आहे आणि जे काही अशी प्रक्रिया असेल ती अनेक राज्यात सध्या पीक विम्याची राबवली जात आहे. आता महाराष्ट्रात सुद्धा तीच पीक विम्याची परिस्थिती असेल किंवा तशी ट्रिगर लागू केले जाऊ शकतात. कालावधी जर आपल्या भागातील पीक विमा जर नुकसान झालं असेल किंवा त्या ठिकाणी जर पावसाचा खंड असेल, जवळपास 15 जुलै ते 31 जुलै जर या दरम्यान शेती पिकाचा पावसाचा खंड असेल, आपण जर हळद पिकाची लागवड केलेली असेल, तर अशामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान जर झालं तर त्या शेतकऱ्यांना ट्रिगर लागू केले जाणार आहे. त्या शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम दिली जाणार आहे. आता ही रक्कम कशी असणार आहे हे आपण सुद्धा समजून घेतलं पाहिजे. त्या भागात जर सलग 30 दिवस पावसाचा खंड असेल, त्या भागात जर पाऊस जास्त पडलेला असेल किंवा तापमान जास्त असेल किंवा पाऊसच पडला नसेल, त्या ठिकाणचं जे काही तापमान असेल ते 30 डिग्री असेल, तर अशा शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचे निकष न लावता म्हणजे त्या ठिकाणचं जे काही शेतकऱ्यांना तक्रार असेल ती करण्याची गरज नाही किंवा कोणत्याही प्रकारची माहिती देण्याची गरज नाही. त्या भागातील किंवा त्या मंडळाचा जे काही मॅपिंग असेल त्या ठिकाणी घेतली जाईल. जीपीएसच्या माध्यमातून ती माहिती घेतली जाईल आणि त्यानंतर प्रति हेक्टरी ₹17,000 पीक विमा हळद या पिकाचा दिला जाईल, अशा पद्धतीची काही माहिती आहे. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती जर आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं तर हे जे काही ट्रिगर असले ते सुद्धा लागू केले जातील, अशी देखील माहिती आहे. आणि त्यानंतर त्या भागातील जे काही नुकसान असेल, जर त्या भागात कालावधी 15 जुलै ते 31 जुलै प्रमाणे 31 जुलैपर्यंत सलग 15 दिवस तर 15 दिवस पावसाचा खंड असेल, तर असे जे काही ट्रिगर असतील पीक विम्याच्या संदर्भात ते लागू केले जातील, अशी देखील माहिती आहे. आता ही जी काही परदेशी यांच्या नेतृत्वात समिती गठीत केलेली आहे, त्या समितीच्या माध्यमातून हे अहवाल सादर करण्यात आलेले आहे. मग हळद पीक असेल किंवा सोयाबीन असेल किंवा तूर असेल किंवा कपाशी असेल, या पिकासाठी ही ट्रिगर लागू करण्यात आलेले आहे. म्हणजे त्या भागातील जे काही मंडळ असेल, ते मंडळाशी जे काही अहवाल असतील ते सादर झाल्यानंतर त्या ठिकाणी जीपीएस माध्यमातून माहिती घेतल्यानंतर कोणत्या प्रकारची तक्रार करण्याची गरज नाही किंवा जे काही पीक विमा असेल त्या पूर्ण मंडळाला लागू केला जाईल, अशी माहिती परदेशी यांच्या नेतृत्वात जी काही समिती गठीत केलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून देण्यात आले. परंतु हे जे काही पीक विम्याची रक्कम असेल ही सध्या परिस्थितीला आपल्या राज्यात मात्र चालू केलेली नाही. हे मोठी दुःखद गोष्ट आहे. कारण तर शेतकऱ्यांचं जे काही पावसाचा खंड असेल किंवा यावर्षीचा जे काही पाऊस कमी पडणार आहे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, राज्याला सुद्धा माहिती आहे आणि मुख्यमंत्री फडणवीसांना सुद्धा माहिती आहे शेती पिकाचं यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. तरी सुद्धा हे ट्रिगर लागू केले जात नाही. कारण तर महाराष्ट्राच्या तिजोरीवरती मोठा हा दबाव येऊ शकतो किंवा जे काही दाब असेल किंवा जे काही पैशाचा प्रेशर असेल ते येऊ शकते, असं मुख्यमंत्री फडणवीस यांचं म्हणणं आहे. कारण तर पीक विम्याची रक्कम काही प्रमाणात जी काही भरणा असेल किंवा राज्य सरकारचा हिस्सा असेल किंवा केंद्र सरकारचा हिस्सा असेल, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार होते किंवा ती रक्कम वाढणार होती. म्हणून कदाचित मुख्यमंत्री फडणवीस यांनी तो निर्णय घेतलेला नसावा. कारण तर अनेक राज्यात ही योजना राबवली जाते. परदेशी यांच्या नेतृत्वात जी काही समिती गठीत केलेली आहे त्या समितीच्या माध्यमातून जे काही अहवाल सादर झालेले याप्रमाणे शेतकऱ्यांना जर ट्रिगर लागू केले तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. त्यामध्ये कोणत्या प्रकारचा पीक विमा कंपनीला फायदा होणार नाही किंवा जे काही सरकारने सांगितलं होतं की चुकीच्या पद्धतीने पीक विमे भरले जातात ते देखील थांबले जाणार आहे. परंतु राज्य सरकारचं काय डोकं भानावर आहे का नाही, असे देखील प्रश्न आहेत. आणि जर
शेतकऱ्यांसाठीच हा जर तुम्ही विचार करत असाल तर मग इतर जे काही नोकरी असतील किंवा 7वं वेतन असेल, 8वं वेतन असेल, हे जे काही तुम्ही वाढवू करता किंवा आमदार खासदाराच्या पगारी असतील त्या संदर्भात जे काही निर्णय घेता हे शेतकऱ्यांच्या संदर्भात का निर्णय घेत नाहीत, असे देखील प्रश्न आहेत. आता या संदर्भात राज्य सरकारने जे काही निर्णय असला तो घेतला नाही, परंतु तुमच्या मनातील जो काही प्रश्न असेल या वर्षीचा पीक विमा आपण भरला पाहिजेत का, आता हा निर्णय असणार आपलाच. कारण तर ज्या पद्धतीने मागच्या वर्षी रक्कम देण्यात आलेली आहे त्या पद्धतीने जर परत यावर्षी जर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडली तर मग शेतकऱ्यांचं यामध्ये कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही. परंतु नैसर्गिक आपत्तीचं सांगता येत नाही. त्यानंतर तुमचा निर्णय असेल तुम्ही यावर्षी पीक विमा भरला पाहिजेत का. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवाय.